आज आपण पार्टनरशिप चॅप्टर शिकणार आहोत। पार्टनरशिप चॅप्टर शिकत असताना आपल्याला रेशो आणि पर्सेंटेज ह्या दोन्ही गोष्टी येणं खूप महत्त्वाचं आहे। बघा आता पार्टनरशिपमध्ये एक आपल्याला बेसिक रिलेशन माहीत पाहिजे, ते म्हणजे काय असतं, कॅपिटल इनटू टाइम इज इक्वल टू प्रॉफिट। सपोज करो आपण दोन व्यक्ती आहेत ए आणि बी। मग ह्या दोन व्यक्ती पार्टनरशिपमध्ये म्हणजे एखादा बिझनेस करतात असं गृहीत धरू आपण। मग ह्या दोन व्यक्ती सेम अमाऊंट पण इन्व्हेस्ट करू शकतात। म्हणजे एनं जर समजा 1000 रुपये इन्व्हेस्ट केले तर बी पण 1000 करू शकतो, किंवा डिफरंट पण करू शकतात। म्हणजे हा 5000 करू शकतो, हा 3000 करू शकतो। म्हणजे त्यांचं काय इन्व्हेस्टमेंट वेगवेगळी असू शकते। तसंच त्यांनी किती टायमासाठी इन्व्हेस्ट केली ती अमाऊंट, म्हणजे ह्याने 1000 रुपये इन्व्हेस्ट केली सपोज करू, पण 8 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले। तसंच ह्याने 10 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले, तर ह्यानं गुंतवलेली कॅपिटल तसंच ह्याचा टाईम पिरियड आणि ह्यानं गुंतवलेली कॅपिटल आणि ह्याचा टाईम पिरियड ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असेल ते त्यांचा जे काय रेशो येणार आहे इकडं, त्या रेशोमध्ये आपल्याला काय होणार आहे, त्यांचं प्रॉफिट डिवाइड होणार आहे। फॉर एक्झाम्पल आपण बघू, बघा हा ए आहे आणि हा बी आहे। सपोज करू एनं आपले 1000 रुपये कॅपिटल आहे एची, आणि त्याने काय केले 8 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले। तसंच बीनं काय केले 2000 रुपये इन्व्हेस्ट केले, तसेच त्याने काय केले 10 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले। तर ह्या दोघांचा जो काय रेशो येईल, म्हणजे बघा आता 1 2 3 0 एकमेकाला कॅन्सल झाले, इकडे काय राहिलं फक्त 8 राहिलं, आणि इकडे काय झालं 10 दोन्ही 20 राहिलं। अजून आपला 4 भाग जाऊ शकतोय, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20, म्हणजे 2:5 हा जो रेशो आलाय त्या रेशोमध्ये काय होणार आहे, ह्या दोघांचं प्रॉफिट डिवाइड होणार आहे। आपण काय केले बघा, ही 1000 रुपये कॅपिटल इंटू हा टाईम आहे आपला 8 जे आहे ते आपला टाईम आहे 8 महिने। तसंच इकडं जे आलं आहे ते काय प्रॉफिटचा रेशो आला आहे, म्हणजे 2:5 काय झाला प्रॉफिटचा रेशो झाला। म्हणजे सपोज जर त्यांना 700 रुपये जर त्यातून प्रॉफिट झालेला असेल, तर ह्या दोघांना काय होणार आहे डिवाइड होणार आहे। म्हणजे 5 आणि 2 टोटल काय झालं 7 म्हणजे आपल्याला 700 रुपये माहिती आहे, तर काय होणार आहे ह्याचं 2 रेशो आपल्याला ह्याला एला द्यावं लागणार आहे, आणि 5 रेशो काय करावं लागणार आहे आपल्याला बीला द्यावं लागणार आहे। सपोज एचं जर प्रॉफिट काढायचं असेल तर काय करावं लागणार आहे, इथं 2 गुणावं लागणार आहे। ह्या 7ला हे 7 कॅन्सल, आणि इथं 200, म्हणजे 200 रुपये काय झालं एचं प्रॉफिट झालं। तसंच 500 रुपये मग काय झालं बीचं प्रॉफिट झालं। म्हणजे हे 200 आणि हे 500 टोटल 700 प्रॉफिट। म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली, कॅपिटल इंटू टाईम केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट, हा एकच फॉर्म्युला आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा आहे पार्टनरशिपमध्ये, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। आता ह्या फॉर्म्युलामध्येच तुम्हाला काही रिलेशन सांगतो। बघा सपोज करू एनं काय केले 1000 रुपये इन्व्हेस्ट केले, तसंच बीनं पण काय केली सेम अमाऊंट इन्व्हेस्ट केली, पण त्यांचा टाईम पिरियड आहे तो डिफरंट आहे। म्हणजे सपोज करू ह्यानं 12 महिने गुंतवले आणि ह्यानं काय केले 8 महिने गुंतवले, तर ह्यांचा प्रॉफिटचा रेशो काय येणार आहे, ह्या 1000ला 1000 कॅन्सल होणार, तसंच 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8, म्हणजेच त्यांचा टाईमचा जो रेशो असतो तोच प्रॉफिटचा पण रेशो येणार आहे। म्हणजेच काय होणार आहे बघा, आता जर समजा कॅपिटल जर सेम असेल तर त्यांचा जो टाईमचा रेशो असतो तोच प्रॉफिटचा पण रेशो येणार। जर सपोज करू आपण टाईम जर त्यांचा सेम असेल तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज करू एनं 500 रुपये इन्व्हेस्ट केले, तसंच बीनं काय केले 800 रुपये केले, आणि ह्यांचा टाईम पिरियड आहे तो सेमच आहे। म्हणजे ह्यानं पण 8 महिन्यासाठी सपोज करू इन्व्हेस्ट केले आणि ह्यानं पण 8 महिन्यासाठी केले, तर ह्यांचा प्रॉफिटचा रेशो काय येणार आहे, ह्या 8ला हे 8 कॅन्सल येणार आहे, आणि हे 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल होणार, म्हणजे 5 8 होणार आहे। म्हणजे त्यांच्या कॅपिटलचा जो रेशो होता तोच प्रॉफिटचा पण रेशो येणार आहे, जर टाईम जर सेम असेल तर। आणि जर कॅपिटल सेम असेल तर काय आपण मागाच कॅल्क्युलेट केले, टाईमचा जो रेशो असतो तोच प्रॉफिटचा पण रेशो असतो। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तसंच अजून एक पार्टनरशिपमध्ये एक गोष्ट आहे ते पण सांगतो।
ॲक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर हा एक कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये. बघा आता ॲक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर. आता ॲक्टिव्ह पार्टनर कोणाला म्हणायचं आणि स्लीपिंग पार्टनर कोणाला म्हणायचं. काही बिझनेस असे पण असू शकतात की त्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करणारा वेगळा असतो आणि इन्व्हेस्टमेंट करून पण काम करणारा पण वेगळाच असतो माणूस. सपोज करू आपण ए आणि बी हे दोघे पार्टनर आहेत. त्यातला ए काय करतोय, एक कंपनी त्यांनी चालू केली आहे सपोज करू आपण. त्या कंपनीमध्ये काय करतोय, एनं इन्व्हेस्टमेंट पण केली आणि तो स्वतः काम पण करतोय त्यात. तसं बीनं काय केले, फक्त इन्व्हेस्टमेंट केली. मग अशा केसमध्ये काय होतं, एनं आता ए त्या कंपनीमध्ये काम करतोय म्हणल्यावर त्याला त्याची सॅलरी तर द्यावंच लागणार आहे, बरोबर आहे. प्रॉफिटच्या व्यतिरिक्त तो काम करतोय म्हणल्यावर त्याला सॅलरी द्यावं लागणार आहे. तसंच बीला काय करावं लागणार आहे, फक्त त्याने इन्व्हेस्टमेंट केली म्हणून त्याला फक्त प्रॉफिटच द्यावं लागणार आहे. अशा केसमध्ये सपोज करू आपण 700 रुपये आपल्याला प्रॉफिट झाले असं गृहीत धरू आपण. त्या 700 रुपयेमध्ये एची सॅलरी सपोज करू आपण 200 रुपये म्हणून. तर ती 200 रुपये काय करायची, त्याला साईडला काढून ठेवायची. म्हणजे त्याचं 200 रुपये द्यायचं आणि उर्वरित जी रक्कम आहे, म्हणजे आता 700 मधून जर 200 गेलं तर राहिले किती, 500 राहिलं. ती 500 जी काय असणार आहेत ते काय करायचं, ह्याची इन्व्हेस्टमेंट आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट त्यानुसार म्हणजे मगाचा जो फॉर्म्युला होता कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट. म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटनुसार जो काय रेशो येणार आहे त्या रेशोमध्ये काय करायचं, हे 500 रुपये आपण डिवाईड करून टाकायचं. म्हणजे ह्या दोघांना वाटून टाकायचं आणि ह्या 700 मधनं काय करायचं, हे 200 रुपये एचे साईडला काढून ठेवायचे. का तर तो ॲक्टिव्ह पार्टनर आहे, म्हणजे तो त्या कंपनीमध्ये काम पण करतोय, त्यामुळे त्याला त्याचा पगार द्यावाच लागेल. आपण ॲक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर ह्यावरचे पण काही उदाहरणे आपण पाहणार आहोत पुढे. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. Deepak and Ayush invested ₹12,600 together in a business. Deepak invested for 8 months and Ayush invested for 15 months. If Ayush and Deepak get profit in the ratio of 75:1 to 8, then find the amount invested by Ayush. काय सांगितले आपल्याला, दोन पार्टनर आहेत. कोण कोण दिलेले आहेत बघा आता, दीपक आणि आयुष असे दोन पार्टनर दिलेले आहेत. बघा आता ह्या दोघांनी मिळून काय केले, 12,600 रुपये एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत. दोघांनी मिळून केलेत, त्यामध्ये सेपरेट दिलेलं नाही. मग त्यांनी काय सांगितलं, दीपकनं काय केला, टाईम पिरियड दीपकचा किती आहे, 8 महिन्याचा आहे. तसंच आयुषचा टाईम पिरियड काय आहे, 15 महिन्याचा आहे. आता ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ती सेम आहे का, नाही. कारण 12,600 मध्ये कुणाचे किती आहेत ते आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे. तर आता 8 महिने कुणाचे आहेत, दीपकचे. तसंच 15 महिने कुणाचे आहेत, आयुषचे. मग त्यांचा प्रॉफिटचा पण रेशो दिला आहे आपल्याला, काय आहे, 75:128. बघा आता सपोज करू आपण दीपकने D रुपये इन्व्हेस्ट केले आणि आयुषने काय केले, A रुपये इन्व्हेस्ट केले. बघा आता मगाचा फॉर्म्युला मी वापरतोय. मगाचा फॉर्म्युला काय होता आपला, कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट, असा एक फॉर्म्युला होता. आता बघा दीपकने D रुपये इन्व्हेस्ट केलेत असं गृहीत धरू, इंटू दीपकचा टाईम पिरियड किती आहे, 8 महिन्याचा आहे. तसंच आयुषचा टाईम पिरियड किती आहे, 15 महिन्याचा आहे. आणि ह्यांच्या दोघांचा प्रॉफिटचा रेशो आपल्याला दिला आहे. कसा दिला आहे बघा, आयुष अँड दीपक असं वापरलं आहे. म्हणजे आयुषचा पहिला रेशो दिला आहे, 75 आहे तो आयुषचा. म्हणजे प्रश्न वाचताना पण व्यवस्थित वाचायचा, कारण वर देताना आपल्याला दीपक आणि आयुष असं दिलं, पण इथं प्रॉफिटचा रेशो देताना आयुष अँड दीपक उलट दिले. त्यामुळे काय करायचं, आयुषचा किती आहे, 75 आहे. मग आयुषचा खाली 75 मांडू आणि दीपकचा किती आहे, 128 आहे, तो आपण वर मांडू. बघा आता 15 × 15, 15 × 5 = 75. तसंच 8 × 8, इकडं 8 × 8 आणि 4 बाकी उरले, 8 × 48. म्हणजे 16/5, 16:5 दीपक टू आयुषचा रेशो आला, बरोबर आहे. कशाचा, इन्व्हेस्टमेंटचा रेशो आला. कारण आपण ही D to A काय मांडलं होतं आपण, त्यांनी गुंतवलेली कॅपिटल मांडली होती, बरोबर आहे. म्हणजे 16:5. आता टोटल 16 आणि 5 किती झाली, 21 झाले. 21ची किंमत आपल्याला किती दिली, 126
00 अशी दिली. तर त्यातलं आता कोणाची इन्व्हेस्टमेंट विचारली, फक्त अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय आयुष विचारली. आता आयुषचा रेशो काय आला आपला 5 आला आहे, म्हणून गुणिले काय करायचं 5 करायचं. टोटल काय केलं आपण 16 आणि 5 म्हणजे दोघांचे मिळून होते. दोघांचा मिळून रेशो किती आहे 16 आणि 5 21. कारण दोघांचं मिळून कॅपिटल आपल्याला दिलं तर 12,600 रुपये. मग त्या 21नं 12,600 रुपयाला भागायचं आणि इंटू 5 का तर आपल्याला आयुषचं कॅपिटल काढायचं आहे. 21 एक 21, 21 संग 126, 6 30 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 3,000 रुपये काय असणार आहेत आयुषचे इन्व्हेस्टमेंट असणार आहे, म्हणजे ऑप्शन बी. बघा म्हणजे आपल्याला फक्त एकच बेसिक फॉर्म्युला पार्टनरशिपमध्ये लक्षात ठेवायचा आहे, काय कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट असते. म्हणजे कॅपिटल इंटू टाईम पिरियड इज इक्वल टू त्यांचा जो काय रेशो येईल तो प्रॉफिटचा रेशो असतो. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रवी इन्व्हेस्टेड 20% लेस दॅन सिका अँड सिका इन्व्हेस्टेड 25% मोर दॅन मोहित. The ratio of time period of investment of Ravi, Shika and Mohit is 3:4:5 respectively, and the sum of profit shares of Ravi and Mohit is ₹1,600. Then find the profit share of Shika. काय सांगितलं बघा आता. रवीनं काय केलं 20% लेस अमाऊंट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली कोणापेक्षा सिकापेक्षा. तसंच सिकानं काय केली 25% मोर अमाऊंट इन्व्हेस्ट केली मोहितपेक्षा. आणि त्यांच्या टाईम पिरियडचा रेशो दिलेला आहे आपल्याला 3:4:5. जर समजा त्यांची कोणाकोणाची सम दिली प्रॉफिट शेअर ऑफ रवी अँड मोहितची जर 1,600 रुपये सम असेल म्हणजे बेरीज असेल तर काय करायचं आपल्याला सिकाला किती प्रॉफिट झालं हे काढायचं आहे. आपल्याला एकच फॉर्म्युला वापरायचा आहे कुठला कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट. आता ही पण वापरताना बघा कसं वापरायचं. पहिल्यांदा आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं तुम्हाला पर्सेंटेज आणि रेशो हे 2 चॅप्टर येणं खूप महत्त्वाचं आहे पार्टनरशिपमध्ये. बघा आता रवीनं काय केलं 20% लेस दॅन सिका असं सांगितले. म्हणजेच ह्या दोघांचा रेशो काय आला 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला काय असते 1/5 असते. आता बघा कंपॅरिझन कोणासोबत केले लेस दॅन सिका म्हणले म्हणजे सिकासोबत कंपॅरिझन केले म्हणजे हा 5 रेशो कोणाचा असणार आहे सिकाचा असणार आहे. तसंच रवीला काय असणार आहे 20% लेस म्हणले म्हणजे 1 न लेस असणार आहे म्हणजे 4 असणार आहे. रवीला किती असणार आहे मग 4 असणार आहे रवी. तसंच आता सिका आणि कोणासोबत दिले मोहितसोबत दिले. आता सिकाच्या बाबतीत बघा काय सांगितलं 25% मोर दॅन मोहित. आता 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते 1/4 असते. आता कंपॅरिझन कोणासोबत केले मोर दॅन मोहित मोहितसोबत केले म्हणजे मोहित कोण असणार आहे हा 4 आहे तो मोहितचा असणार आहे. मग ह्याच्यात 1 न जास्त असणार आहे कारण मोर वापरला शब्द मोर वापरला आहे म्हणजे 5 कोण असणार आहे मग शिखा असणार आहे शिखा. आता बघा इकडं रवी ॲज टू सिखा ह्यांचा रेशो काय आलता आपला 4:5 आलता. तसंच सिखाचा आणि कोणाचा मोहितचा मोहित आणि सिखा ह्यांचा रेशो काय आला आहे ह्याचा 4 आणि ह्याचा 5. आता बघा दोन्हीकडं पण सिक आहे बरोबर आहे. मग दोन्हीकडची व्हॅल्यू मॅच होते का एकमेकाला. इकडं पण 5 आहे आणि इकडं पण 5 आहे त्यामुळे आपलं काय झालं सोयीस्कर झालं म्हणजे इकडचं 5 आणि इकडचं 5 आहे म्हणजे ती दोन्ही रेशो मॅच होतात. जर समजा होत नसते तर काय केलं असतं आपण काय करायचं इथं बघा आता सपोज करू आपण इथं जर समजा 6 असतं आणि इथं जर समजा 7 असतं तर काय केलं असतं ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं असतं म्हणजे ह्या 7नं इकडं मल्टिप्लाय करून घेतलं असतं आणि ह्या 6नं मल्टिप्लाय करून घेतलं. सपोज आपण जर पुढच्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये जर तशी व्हॅल्यू आली तर मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून दाखवतो. पण आता सध्या तरी सिखाचं सेम आहे व्हॅल्यू म्हणजे 5ला 5 मॅच आहे त्यामुळे आपल्याला काय चेंज करायची गरज नाही. म्हणजेच आपला रवीचा रेशो 4 झाला सिकाचा 5 झाला आणि मोहितचा पण 4च झाला. आता ह्यांचा रेशो तर आपल्याला माहीत झाला आहे. कशाचा माहीत झाला इन्व्हेस्टमेंटचा. कारण आपल्याला ही जी पर्सेंटेज व्हॅल्यू दिली आपल्या ती इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत दिली त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा रेशो माहीत झाला रवी मोहित आणि शिखाचा. बघा आता रवीचा रेशो किती आलता 4 आलता मोहितचा पण किती आलता 4 आलता आणि सिकाचा किती आलता 5 आलता. हा झाला इन्व्हेस्टमेंटचा रेशो. तसंच त्यांचा टाईम पिरियड पण दिला आहे द रेशिओ ऑफ द टाईम पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ रवी सिखा आणि मोहित. रवीचा टाईम किती दिला आहे आपल्याला बघा त्यांनी जसं रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे दिले तसंच घ्यायचं आपल्याला. पहिल्यांदा रवी वापरला आहे म्हणून आपल्याला 3 रेशो कोणाचा असणार आहे रवीचा असणार आहे. म्हणजे ही काय झाली कॅपिटल झाली
इंटू आता टाईम करायचा आहे आपल्याला. टाईम रवीचा किती आहे 3 आहे. तसंच शिखा 2 नंबरला दिली म्हणजे शिखा किती असणार आहे 4 असणार आहे म्हणजे इथं 4 न गुणायचं. तसंच आता मोहित काय 3 नंबरला दिला आहे म्हणजे मोहित किती आहे 5 आहे. मग तो मोहितचं पण बघा आता कॅपिटल इंटू टाईम केलं तर हा रेशो काय येणार आहे आपल्याला पुढं मल्टिप्लिकेशन केलं तर आपला प्रॉफिटचा रेशो येणार आहे. म्हणजेच बघा आता ह्याच्यात पण 4 आहे, ह्याच्यात पण 4 आहे, ह्याच्यात पण 4 आहे, एकमेकाला कॅन्सल झालं म्हणजे 3:5:5 असा रेशो आला रवी, मोहित आणि शिखाचा. हा काय झाला प्रॉफिटचा रेशो झाला. त्यात मग त्यांनी काय दिले सम ऑफ द प्रॉफिट शेअर ऑफ रवी अँड मोहित इज 1600 म्हणले. आता बघा रवी आणि मोहितची सम करायची म्हणजे इकडे रेशोची प्रॉफिटची सम करायची म्हणजे 5 आणि 3 किती झालं 8 झालं. 8ची किंमत आपल्याला किती दिली 1600 रुपये दिली. त्या दोघांची सम दिली ती 1600 रुपये. देन फाइंड द प्रॉफिट शेअर ऑफ शिखा. शिखाची प्रॉफिट शेअर काढायची आपल्याला म्हणजे 5नं मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 8ची म्हणजे 5 आणि 3 ह्या दोन्हीची बेरीज आपल्याला 1600 रुपये दिली. तर ह्या 5चं फक्त काढायचं आपल्याला. 8 1 8, 8 2 16 आणि 5 2 10 आणि वरचे 2 0 म्हणजे 1000 रुपये कोणाचं प्रॉफिट असणार आहे आपलं शिखाचं असणार आहे म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट A part of rupees 9600 is invested at a 5% annual return while the remainder is invested at 3% annual return. If the annual income from both portion is the same, what is the total income from the two investments? काय सांगितले आपल्याला 9600 पैकी काही पैसे आपण 5% ॲन्युअल रिटर्ननं गुंतवलेत तसंच उरलेले पैसे 3% ॲन्युअल रिटर्ननं गुंतवलेत 3% व्याजदरानं गुंतवलेत. जर समजा दोघांचं पण ॲन्युअल रिटर्न समजा इन्कमचा ॲन्युअल रिटर्न जर समजा सेम असेल असं सांगितलं आहे आपल्याला तर काय करायचं आपल्याला टोटल इन्कम दोघांचा मिळून किती झाला असं विचारलं आहे. आता सपोज करू आपण 9600 रुपये तर आपल्याकडं टोटल दिली आहे बरोबर आहे. त्यामध्ये काय करायचं आपण दोन म्हणजे किती किती रुपये 5% किती दिले आणि 3% किती दिले हे काय आपल्याला माहीत नाही. मग काय करू सपोज करू आपण 5% काय केलं ए अमाऊंट दिली आहे आणि 3% काय केली बी अमाऊंट दिली असं गृहीत धरू आपण. बी अमाऊंट दिली बरोबर आहे. तर काय करायचं आपल्याला फक्त त्या दोघांचं सेम इन्कम येतं आहे असं सांगितलं आहे. म्हणजेच आता सपोज करू आपण 5% ऑफ ए इज इक्वल टू काय येणार आहे आपलं 3% ऑफ बी येणार आहे. म्हणजेच ए जेवढे पैसे होते त्याच्या 5% रक्कम आणि बीच्या 3% रक्कम ही काय असणार आहे सेम असणार आहे म्हणून सांगितले. त्यांनी बघा इथं इफ द ॲन्युअल इन्कम फ्रॉम द बोथ पोर्शन इज सेम असं सांगितलं म्हणजे 5% ऑफ ए इज इक्वल टू 3% ऑफ बी असं सांगितलं. आता ह्या पर्सेंटेजला हे पर्सेंटेज कॅन्सल झालं म्हणजे ए बाय बीचा रेशो काय आला 3/5 आला बरोबर आहे. म्हणजे ए बाय बी जर 3/5 असेल तर काय होणार आहे ही टोटल 9600 रुपये म्हणजेच काय असणार आहे ही दोन्हीची बेरीज असणार आहे. म्हणजे 5 आणि 3 8, 8ची किंमत आपल्याला काय माहीत आहे 9600 रुपये असणार आहे. तर इथं 3 म्हणजे ए असणार आहे आणि 5 म्हणजे काय असणार आहे बी असणार आहे. पहिल्यांदा 3 म्हणजे आपण काढून घेऊ 8 1 8, 8 12 12 3 36 म्हणजे 3600 रुपये काय असणार आहे ए असणार आहे. तसंच बी जर काढायचं असेल तर फक्त काय करायचं 5 गुणायचं 12 पंचे 60 म्हणजे बी काय असणार आहे आपला 6000 रुपये असणार आहे. बघा आता ह्या 9600ला पण आपण काय करू डिस्ट्रीब्यूट करून घेतलं म्हणजे ए किती आहे आणि बी किती आहे हे काढून घेतलं. आता ए काय होतं आपला 5% गुंतवलेली रक्कम होती. आता 3600च्या 5% आपल्याला काढायचं आहे. बघा आता 3600च्या 5% जर काढायचं असेल तर कसं काढायचं बघा 3600 × 5/100 म्हणजेच 3600च्या 5% झालं. आता बघा 2 शून्याला 2 शून्य कट झालं आणि 36 5 किती झालं 180 म्हणजे 180 रुपये कोणामार्फत आलेले असणार आहेत ए मार्फत म्हणजे 5% वाल्यामार्फत आले असणार आहे. तसंच बीचं जर काढायचं असेल तर काय करायचं 6000च्या आपल्याला काय करायचं आहे 3% काढायचं आहे म्हणजे 3/100 इज इक्वल टू बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि 18 आणि वरचा 1 शून्य म्हणजे ह्याच्याकडून पण 180 रुपये आले. आणि त्यांनी सांगितलं पण होतं की ॲन्युअल इन्कम दोघांकडून सेम येते म्हणून सांगितलं होतं. म्हणजे ह्याच्याकडून 180 आली तर ह्याच्याकडून पण 180 आली. मग दोघांकडून मिळून किती आली 180 आणि 180
360 रुपये मिळून इन्कम आली, म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, A and B started a business with some amount. After 9 months, B left the business and C joins the business with rupees 12,000 and remains in business till the end of year. After 1 year, A, B and C got rupees 48, 48 and 24 respectively. Find the sum of amount A and B started the business. बघा आता काय सांगितलं आपल्याला, ए आणि बी दोघांनी मिळून बिझनेस चालू केला आणि बिझनेस चालू केल्यानंतरच्या 9 महिन्यानंतर बी काय झाला, लेफ्ट झाला, म्हणजे त्या बिझनेसमधून निघून गेला. तसंच त्या क्षणी काय झालं, आपला सी जॉईन झाला. सी किती रुपये इन्व्हेस्ट केले, सीनं 12,000 रुपये इन्व्हेस्ट केले. त्यानंतर तो बिझनेस संपेपर्यंत त्या बिझनेसमध्ये राहिला. असा बिझनेस कुठंपर्यंत चालला, 1 वर्ष चालला. मग 1 वर्षानंतर त्यांना प्रॉफिट काय झाले, 48 रुपये, 48 रुपये आणि 24 रुपये ए बी सीला रिस्पेक्टिव्हली झाले. तर त्या बिझनेसमध्ये ए आणि बी दोघांनी मिळून किती रुपये इन्व्हेस्ट केले ते असं आपल्याला विचारले. बघा आता आपल्याला जसं दिलं आहे तसं आपण मांडून घेऊया. बघा आता ए बी आणि सी हे तिघंजण पार्टनर आहेत. एनं काय केलं, बिझनेस चालू केल्यापासून शेवटपर्यंत बिझनेसमध्ये होता, म्हणजे 1 वर्ष बिझनेस चालला आहे, बरोबर आहे. 1 वर्षात किती महिने असतात, 12 महिने. म्हणजे एनं गुंतवलेली रक्कम इंटू 12 महिने हे करायचं, म्हणजे कॅपिटल इंटू टाईम हेच करतोय आपण. बघा आता तसंच बीनं काय केलं, बी रुपये गुंतवले आणि तो किती महिने होता, 9 महिने होता. 9 महिन्यानंतर तो निघून गेला, म्हणजे त्याचे किती येणार आहेत, 9च महिने येणार आहेत. बघा आता 9 महिने, मग पहिल्या 9 महिने सी होता का बिझनेसमध्ये, नव्हता. 9 महिन्यानंतर आला तो, म्हणजे पण कुठंपर्यंत राहिला, 1 वर्षापर्यंत राहिला. म्हणजे 12 महिन्यातले 9 महिने तर पहिले नव्हताच तो, म्हणजे लास्टच्या 3 महिनेच फक्त होता. म्हणजे त्यानं पैसे किती महिने गुंतवले, 3 महिने गुंतवले, म्हणजे सीनं 3 महिने गुंतवले. मग सीची रक्कम आपल्याला माहिती आहे 12,000 रुपये. मग ती रक्कम काय करू आपण, मांडून घेऊया. सीची रक्कम आपल्याला 12,000 रुपये माहिती आहे म्हणून मांडून घेऊ. ए आणि बीची माहीत नाही, बरोबर आहे. आता ह्यांचा रेशो जी काय येणार आहे ती बघा आता आपण कॅल्क्युलेट करूया. ह्यांचा रेशो आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट तिघांचं पण दिलं आहे आपल्याला, त्याप्रमाणे मांडून घेऊ. एचं प्रॉफिट किती आहे, 48. तसंच बीचं किती आहे, 48च. आणि सीचं किती आहे, 24 आहे. हे आपल्याला प्रॉफिट माहीत आहे. आपल्याला इकडं काय असतं, प्रॉफिट असतं, म्हणजे कॅपिटल इंटू टाईम इज इक्वल टू प्रॉफिट असतं. बघा आता काय करू आपण, ह्या तिघांचं सेपरेट प्रॉफिट करतो. आता ह्या इज इक्वल टूच्या इकडच्या साईडला 12 आहे, 12 चोक 48. तसंच इकडं 9 भाग जात असेल तर घालवू, नाही तर नाही घालवायचा. बघा आता एचा आणि बीचा आपल्याला सेपरेट काढायचा. आता पूर्ण व्हॅल्यू कुणाची माहीत आहे, फक्त सीची व्हॅल्यू पूर्णपणे माहीत आहे, बरोबर आहे. मग सीला काय करायचं, एकदा बी सोबत कम्पेअर करायचं आणि एकदा काय करायचं, ए सोबत कम्पेअर करायचं. बघा आता पहिल्यांदा फक्त एवढंच सोल्युशन करून घेऊया, आपलं बी आणि सीचं सोल्युशन करून घेऊ. आता ह्यामध्ये बघा सोल्युशन करत असताना म्हणजे आपण घेताना काय करतोय, फक्त बी आणि सी ह्या दोघांनाच घेतोय. बघा आता इथे कॅन्सल होताना कसं होणार आहे, 24 एके 24, 24 दोन्ही 48. तसंच 9 एक 3 एके 3, 3 त्रिक 9, बरोबर आहे. आता तसंच आता 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे खाली 4,000 राहिलं आणि हे 4,000 छेदातलं काय होणार आहे, इकडं अंशाला जाणार आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू किती येणार आहे, आपलं 4,000 इंटू 2 8,000 येणार आहे. म्हणजे बीची तर व्हॅल्यू आपल्याला काय झाली, माहीत झाली. तसंच आता काय करायचं, एची किंमत काढताना काय करायचं, एकदा सीला काय करायचं, ए सोबत कम्पेअर करायचं, किंवा आता बीची किंमत माहीत झाली म्हणल्यावर ए बीला पण कम्पेअर केलं तरी पण चालते. आपल्याला सी कडून लवकर निघते. बघा आता काय करू, हे एचं जी 12 आणि 12 चौक 48 असं जे आपण केलं आहे ते कॅन्सल न करता आहे असंच ठेवूया. एला सी सोबत कम्पेअर करूया फक्त. आता बीची किंमत आपल्याला 8,000 रुपये निघली आहे. तसंच एचं काढताना बघा आता काय करायचं, बघा कसं होतं, ए इंटू 12 इज इक्वल टू 48 असं होतं. तसं सीचं काय होतं, 12,000
इंटू 3 महिने इज इक्वल टू 24 असं होतं. फक्त एवढं आपल्याला सोल्युशन करून घ्यायचं आहे. बघा आता 24 एके 24, 24 दोन्ही 48. तसंच बे एक बे, बे सक्क 12, 6 एके 6, 6 दोन्ही 12 आणि 3 दोन्ही 6 आणि वरचे 3 शून्य म्हणजे 6000. एचे 6000 आणि इकडं शिफ्ट होणार अंशाला जाणार म्हणजे एची किंमत किती भेटली आपल्याला 6000 रुपये भेटली. तसंच बीचं मग काय केलं ते आपण 8000 रुपये काढली होती 8000. मग ह्या दोघांची मिळून इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती होती स्टार्टिंगला असं विचारलं. एची आणि बीची इन्व्हेस्टमेंट मग किती होती 8000 प्लस 6000 14000 होती म्हणजे ऑप्शन ई. नेक्स्ट A and B starts a business with rupees 2500 and rupees 3500 respectively. After 4 months, C joins the business with rupees 4500. At the end of a year, C gets rupees 900 as his share of profit. Then find the difference between profit got by B and A. काय सांगितले बघा आपल्याला. एनं आणि बीनं दोघांनी मिळून बिझनेस स्टार्ट केला. एची इन्व्हेस्टमेंट किती होती 2500 रुपये. तसंच बीची इन्व्हेस्टमेंट किती होती 3500 रुपये. आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतरच्या 4 महिन्यानंतर आपला सी जॉईंट झाला तिथे आणि त्याने किती 4500 रुपये इन्व्हेस्ट केले आणि बिझनेसचा एंड 1 वर्षानं झाला. त्यानंतर सीला 900 रुपये जर प्रॉफिट मिळाला असेल तर ए आणि बीच्या प्रॉफिटचा फरक काढायचा आपल्याला. बघा आता काय करायचं. ए बी आणि सी हे तिघ जण आहेत. आता एने किती रुपये गुंतवलेत 2500 रुपये. तसंच बीनं किती गुंतवलेत 3500 रुपये. तसंच सीनं काय केलेत 4500 रुपये गुंतवलेत. बघा आता हां ए काय होता स्टार्टिंगपासून एंडपर्यंत होता बरोबर आहे. म्हणजे त्यानं काय केलं 1 वर्षाचा बिझनेस चालला आहे. ॲट द एंड ऑफ इयर असं वापरलं आहे म्हणजे 1 वर्ष बिझनेस होता. 1 वर्षात 12 महिने म्हणजे इंटू 12. तसंच बीनं पण काय केले 12 महिनेच पैसे गुंतवले. पण आफ्टर 4 मंथ्स सी जॉईन म्हणजे पहिल्या 4 महिने सी होता का नव्हता. 4 महिन्यानंतर आला. मग टोटल 12 महिन्यातले पहिल्या 4 महिने तो नव्हता म्हणजे टोटल त्यानं किती महिने गुंतवले 8 महिने गुंतवले म्हणजे इंटू 8 करावं लागणार आहे. म्हणजेच त्यांची कॅपिटल इंटू टाईम झाला. आता आपल्याला प्रॉफिटचा रेशो काढून घ्यायचा आहे. बघा आता प्रॉफिटचा रेशो काढायचा आहे. प्रॉफिटचा रेशो काढताना काय करायचं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट करून टाकायचे. तसंच बघा आता 5-5 भागून घेऊ. 5-5 25, 5-7 35 आणि 5-9 45. तसंच आपण 4-4 पण भाग जाते. 4-3 12, 4-3 12 आणि 4-2 8. म्हणजेच काय झालं आपलं 5-3 15 आलं इथं. तसंच इथं 7 गुणिले 3 7-3 21 आलं. तसंच 9-2 18 आलं. अजून 3-3 भाग जाते. 3-5 15, 3-7 21 आणि 3-6 18. म्हणजे 5, 7 आणि 6 असा प्रॉफिटचा रेशो मिळाला ए बी आणि सीचा. त्यातला आता सीची रक्कम आपल्याला दिली किती आहे प्रॉफिट 900 रुपये. म्हणजे 6ची किंमत आपल्याला 900 रुपये माहिती आहे. तर काय करायचं ए आणि बी मधला फरक काढायचा. ए आणि बी मधला फरक काढताना काय करायचं ह्यांच्या प्रॉफिटमधला फरक घ्यायचा. म्हणजे 7 आणि 5 मधला फरक किती आला 2 आला. म्हणजे 6ची किंमत जर 900 रुपये असं जर माहीत असेल तर ह्या दोन्हीतला फरक 5 आणि 7 मधला 2 म्हणजे किती काढायचं आपल्याला. बघा आता बे 3 6 त्यानंतर 3 1 3 3 3 9 म्हणजे वरचे 2 शून्य म्हणजे 300 रुपये काय झाला ए आणि बीच्या प्रॉफिटमधला फरक झाला म्हणजे ऑप्शन बी. नेक्स्ट A, B, C and D started a business with an amount of rupees 12,000, rupees 15,000, rupees 18,000 and rupees 21,000 respectively. D, C, B left the business after 3 months, 6 months and 9 months respectively. After starting of business after a year, what will be the profit of C out of total profit of rupees 800? काय सांगितलं बघा आता ए बी सी डी असे 4 पार्टनर आहेत आपले बिझनेसमध्ये. त्याने काय केले 12,000 15,000 18,000 आणि 21,000 रुपये रिस्पेक्टिव्हली इन्व्हेस्ट केले त्या बिझनेसमध्ये.
त्यानंतर काय सांगितलं आपल्याला DCB. आता इथं देताना कसा सिक्वेन्स दिला आहे बघा, आता DC आणि B असा सिक्वेन्स दिला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. आणि इथं रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे असं सांगितले. म्हणजे D 3 महिन्यानंतर निघून गेला, तसंच C काय केला 6 महिन्यानंतर निघून गेला, आणि B काय केला 9 महिन्यानंतर त्या बिझनेसमधून निघून गेला. मग Aच एकटा तेवढा कंटिन्यू होता 1 वर्षापर्यंत. तर आपल्याला टोटल प्रॉफिट किती झालं असं सांगितलं आहे, 800 रुपये झाले. तर त्यातलं Cला किती येईल प्रॉफिट असं सांगितलं. आता जसं दिलं आहे आपण तसं मांडून घेऊया बघा. आता A, B, C आणि D. Aनं किती गुंतवले 12,000. तसंच Bनं काय केले 15,000. आता हे सगळं मांडायची गरज नाही, पण ही फर्स्ट पार्ट असल्यामुळे मी तुम्हाला सगळं मांडून जातो. तसं बघायला गेलं तर बघा, आता 12,000, 15,000, 18,000 आणि 21,000 ह्यांचा शेवटी आपण काय करायचं, रेशोच काढायचा. त्यामुळं ह्या तिन्हीत पण, ह्या चारीमध्ये पण आपल्याला 3 3 0 कॉमनच दिसतात. ती 3 3 0 डायरेक्ट आपण कट करू शकतोय. तसंच आता 12, 15, 18 आणि 21 ह्या सगळ्यांना 3 3 भाग पण जातोय. त्या 3 3 डायरेक्ट भागून पण संख्या मी घेऊ शकतोय. पण आता हा स्टार्ट असल्यामुळे मी तुम्हाला सगळं मांडून दाखवतो क्रिया. बघा आता 12,000, 15,000, 18,000 ते कसं मांडायचं बघा शॉर्टकटमध्ये मांडताना, ते पण त्या पण पद्धतीनं करून दाखवतो मी. आणि 21,000. आता ह्यांचा टाईम पिरियड किती होता बघा. आता ए स्टार्टिंगपासून एंडपर्यंत होता, म्हणजे 1 वर्ष होता, टोटल 12 महिने. तसंच बी काय झाला, बी 3 नंबरला दिला आहे, बी लेफ्ट आफ्टर 9 मंथ असं सांगितलं. म्हणजे बी फक्त किती महिने होता, 9च महिने होता. तसंच सी काय होता, सी 2 नंबरला दिला आहे, 2 नंबरला काय दिले 6 महिने होता. म्हणजे ह्यानं काय केलं फक्त 6 महिने. तसंच डी काय झाला 3 मंथ नंतर निघून गेला, म्हणजे ह्यानं काय केलं 3 महिनेच फक्त पैसे गुंतवले. आता ह्यांचा प्रॉफिटचा रेशो निघणार आहे आपला बघा. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य कट होणार आहेत, सगळ्यातच कॉमन असल्यामुळे आपण कट करतोय. तसंच आता 3 3 पण भागून घ्यायचं आपण बघा. आता 3 चौक 12, 3 5 15, तसंच 3 संग 18, 3 7 21. तसंच अजून भाग जात आहे बघा, 3 3 अजून पण जातोय. इथलं 3 डायरेक्ट कट झालं, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता इथं बघा 4 चौक किती आलं 16 आलं. तसंच 5 त्रिक किती आलं 15 आलं. तसंच इथं 6 दोन्ही किती झालं 12 झालं, आणि इथं फक्त 7 आहे. म्हणजे 16, 15, 12 आणि 7 असा त्यांचा रेशो आला. त्यातला आता बघा टोटल रेशो किती आहे बघा, 15, 16 टोटल 31, 31 आणि हे 43, 43 आणि 7 50 झाले. म्हणजे 50ची किंमत, टोटल प्रॉफिटची किंमत आपल्याला किती रुपये दिली 800 रुपये दिली. म्हणजे 50 म्हणजे जर 800 असेल तर आपल्याला फक्त सीचं प्रॉफिट किती असेल विचारलं. मग सीचा रेशो किती आहे 12 आहे, म्हणजे 12नं आपल्याला गुणावं लागणार आहे. बघा आता ह्या शून्याला तर हा शून्य गेला, 5 1 5, 5 16 80, 16 दोन्ही 32, हातचाला 3, 16 1 16 आणि 3 किती झालं 19 झालं. म्हणजे 192 रुपये काय झालं आपलं सीचं प्रॉफिट झालं, म्हणजे ऑप्शन डी. आता बघा ही सगळं आपण मांडताना बघा कसं म्हणतो, 12,000, 15,000, 18,000, 21,000 हे सगळं मांडायची गरज पण नव्हती. डायरेक्ट आपण मनातल्या मनात सगळं कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट शॉर्टकट किमती मांडून किती फास्ट करू शकतो बघा. बघा आता आपल्याला कसं दिलं आहे, ए बी सी आणि डी. एला बघा आता डायरेक्ट 3 3 शून्य तर आपण मनातल्या मनात कट करून टाकले. तसंच 3 3 भाग जाते म्हणून 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18 आणि 3 7 21. डायरेक्ट ही इन्व्हेस्टमेंटचा रेशो झाला. तसंच टाईम पिरियडचा करताना काय करायचं आहे, ह्यानं 12 महिने गुंतवले. तसंच आता 2 नंबरला बी आहे, बी काय झाला 9 महिन्यानंतर गेलता म्हणजेच 9 महिने. तसंच सी काय केला 6 महिन्यानंतर म्हणजे 6 महिने. तसंच हा काय केला डी 3 महिन्यानंतर म्हणजे 3. आता ह्यात पण कॅल्क्युलेशन करताना बघा, आता 3ला इथं 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजे 4 चौक 16, 5 त्रिक 15, 6 दोन्ही 12 आणि 7 1 7. म्हणजे 16, 15, 12 आणि 7 डायरेक्ट आपल्याला रेशो आला. म्हणजे
आपल्याला रेशो जर माहीत असेल परफेक्ट, आणि जर समजा कुठल्या गोष्टी कुठं कट होतात ही जर माहीत असेल सगळं रिलेशन वगैरे, तर आपण फास्ट सगळ्या किमती पूर्णपणे मांडायची काहीच गरज भासत नाही. तेवढा सराव आपला व्हायला पाहिजे. नेक्स्ट, भाव्या स्टार्टेड अ बिझनेस विथ अ कॅपिटल ऑफ ₹2675 and another person Yogesh joined Bhavya after some months with a capital of ₹1800. If out of total annual profit of ₹3144, Bhavya's share was ₹2568, then how many months after Bhavya योगेश जॉईन द बिझनेस? काय सांगितलं बघा. आता आपल्याला आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये कसं होतं, काही माणसं देत होती आणि त्यांचा ठराविक टाईम पिरियड किती होता किंवा तो किती महिन्यानंतर निघून गेला वगैरे अशा गोष्टी देत होती. पण आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय गोष्ट दिली की किती महिन्यानंतर आला असं सांगितलं आहे त्यांनी. म्हणजे थोडक्यात त्यांनी किती महिन्यानंतर आला असं काय दिलं नाही आपल्याला, तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे बघा आता कसं कॅल्क्युलेट करता येईल. आपल्याला दोघंजणच पार्टनर आहेत आपल्या बिझनेसमध्ये, भाव्या आणि योगेश, बरोबर आहे. आता ते आपण मांडून घेऊया. आता पहा, भाव्या आणि योगेश. आता भाव्यानं काय केले, ₹2675 गुंतवले, 2675. तसंच अनदर पर्सन योगेश जॉईन द भाव्या आफ्टर सम मंथ्स म्हणले, म्हणजे काही महिन्यानंतर. मग ते किती महिन्यानंतर आला तो काय सांगितलं आहे का आपल्याला, नाही सांगितलं. तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता किती रुपये त्याने इन्व्हेस्ट केले, ₹1800. योगेशनं किती केले, ₹1800 केले. सपोज करू आपण आता टोटल ॲन्युअल प्रॉफिट आपल्याला किती दिले, 3144 दिले. त्यातला आता भाव्याचा शेअर किती दिला आहे, 2568 दिला आहे, बरोबर आहे. आता 3144 ही टोटल प्रॉफिट आहे. त्यातला भाव्याचा शेअर पण माहीत आहे आपल्याला, ₹2568. तर उरलेला शेअर कोणाचा असणार आहे, मग 100% योगेशचाच असणार आहे, कारण दोघंच पार्टनर आहेत. बघा आता 3144 ही टोटल प्रॉफिट आहे, त्यातलं 2568 कोणाचं आहे, भाव्याचं आहे. ते जर वजा केलं आपण 2568, बघा आता 6 7 11 6 5 ₹576 कोणाचं आलं, मग योगेशचं आलं, बरोबर आहे. आता बघा त्यांचा रेशो काढताना बघा आपण कसं करतोय. ही कॅपिटल झाली, त्यांचा टाईम पिरियड माहीत आहे का आपल्याला, फक्त भाव्याचाच माहीत आहे, बरोबर आहे. भाव्या आणि बिझनेस किती वर्ष चालला आहे, हाऊ मेनी मंथ्स आफ्टर भाव्या जॉईन द बिझनेस. टोटल ॲन्युअल प्रॉफिट दिलं आहे, ॲन्युअल प्रॉफिट म्हणजे 1 वर्ष बिझनेस चालला आहे. आता भाव्या काय होता, 12च्या 12 महिने होता. तसंच योगेशनं काय केलं, सपोज करू आपण X महिन्यासाठी त्यानं पैसे इन्व्हेस्ट केलेत असं करू, कारण टाईम पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट असं आपण इथं मांडतो. आता X महिन्यासाठी त्याने इन्व्हेस्ट केलेत असं गृहीत धरू आपण. आता भाव्याचं आपल्याला प्रॉफिट माहीत आहे की ते 2568. तसंच योगेशचं किती होतं, 576. आताच आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. आता ह्यांचा रेशो येताना कसा येणार आहे बघा. डायरेक्ट आता भागाकार करताना बघा कसं करावं लागणार आहे. 12 ना आपण बघा आता 12 × 12, 12 × 12, 12 × 5 60 आणि वरचा 1 0 म्हणजे 150 आला अजून. त्यानंतर बघा आता अजून काय कॅन्सल होत आहे का, 5 5 5 त्रिक 15 आणि वरचा 1 0 30 झालं. तसंच 5 5 25, 1 उरला, 5 त्रिक 15 आणि 5 5 25 म्हणजे 535 आलं. तसंच अजून एकदा 5 5 भागून घेऊ, 5 × 5, 5 7 35, 5 1 30. आता 107 राहिलं, इकडं 6 राहिलं. आता 6 इकडं भागून घेऊया. आता ह्या 6 इकडं भागून घेऊया, म्हणजे इकडं काय झालं, 6x झाले. आता बघा इज इक्वल टू इकडं म्हणजे छेदाला भागून घेतोय फक्त. 6 6 9 54, 6 6 36 म्हणजे 96 झालं. ह्या 576ला 6 भागलं तर 96 झालं. आता बघा अजून 24 भाग जातो, 24 × 24, 1 बाकी उरली, भाग जात नाही म्हणून 0 आणि 24 7 168. तसंच 24 चौक 96 म्हणजे 107ला 107 पण कॅन्सल झालं. तिकडं काय आलं, फक्त 4 आलं, म्हणजे 1/4. म्हणजे भाव्या आणि योगेशचा ह्यात बघा
एक्स इथं होतं, एक्सची किंमत इकडे छेदालाच इकडे एक्स आहे आणि इकडे काय आहे, छेदालाच 4 आहे. म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती भेटली, 4 भेटली. म्हणजेच भाव्या आणि योगेशचं कॅपिटल इंटू टाईम केल्यानंतर त्यात एक्स काय आपण मानला होता, योगेशचा इन्व्हेस्टमेंटचा टाईम पिरियड. म्हणजे जर योगेशनं जर 4 महिने पैसे जर गुंतवले असतील तर तो किती महिने बिझनेसमध्ये नव्हता, 8 महिने नव्हता. म्हणजे स्टार्टिंगचे 8 महिने तो नव्हता. पण त्यांनी प्रश्न विचारताना कसा विचारला आहे, हाऊ मेनी मंथ्स आफ्टर भाव्या योगेश जॉईन द बिझनेस. म्हणजे किती महिन्यानंतर तो बिझनेसमध्ये एंटर झाला असं विचारलं आहे. आता 12 महिन्यापैकी जर 4 महिने जर त्यानं इन्व्हेस्ट केले पण शेवटचे 4 महिने केले म्हणजे पहिले 8 महिने तो बिझनेसमध्ये होता का, नव्हता. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 8 महिने येणार का 4 महिने येणार, 8 महिने येणार. कारण किती महिन्यानंतर तो आला असं विचारलं. आता एक्स म्हणजे काय आपण मानलं होतं, तर त्यानं किती महिने पैसे गुंतवले, 4 महिने पैसे गुंतवले म्हणजे 8 महिने तो नव्हता. म्हणजे पहिल्या 8 महिने तो नसल्यामुळे काय होणार आहे, 8 महिन्यानंतर तो बिझनेसमध्ये एंटर झाला. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 8 महिने, 8 मंथ्स. आता इथं मी मांडणी करताना व्यवस्थित करतोय, फक्त कॅल्क्युलेशन काय आहे, इथं मला जागा कमी असल्यामुळे मी कॅल्क्युलेशन फास्ट इथल्या इथे कॅन्सल करून सगळं करतोय. ते तुम्ही व्यवस्थित सुटसुटीत फक्त कॅल्क्युलेशन तेवढं व्यवस्थित तुम्ही करून घ्यायचं म्हणजे आन्सर चुकणार नाही. नेक्स्ट, ए बी अँड सी एंटर इंटू पार्टनरशिप. ए इन्व्हेस्ट एक्स प्लस 8,000, बी इन्व्हेस्ट 2x प्लस 2,000 अँड सी इन्व्हेस्ट 3x प्लस 4,000 फॉर 1 year. If B's share is 4,000 from total profit of 16,000, then find the difference between investment of A and C. काय सांगितलं बघा, आता तिघजण पार्टनर आहेत आपले, ए बी आणि सी. एनं एक्स प्लस 8,000 रुपये गुंतवले, तसंच बीनं 2x प्लस 2,000 रुपये गुंतवले, तसंच सीनं काय केलं 3x प्लस 4,000 रुपये गुंतवले. तसंच बीचा शेअर ऑफ प्रॉफिट दिला आहे आपल्याला, किती दिला आहे, 4,000 रुपये दिला आहे. आणि टोटल प्रॉफिट किती झालं, त्यांना दिले 16,000 रुपये झालं. तर एचा आणि सीच्या इन्व्हेस्टमेंटमधला फरक आपल्याला विचारला आहे. बघा आता जसं दिलं आहे तसं आपण मांडून घेऊया. ए बी आणि सी. एने किती रुपये गुंतवले, एक्स प्लस 8,000 रुपये. तसंच बीनं किती गुंतवले, 2x प्लस 2,000. तसंच सीनं काय केले, 3x प्लस 4,000 रुपये गुंतवले. तसंच आता तिघांनी पण काय केले, फॉर 1 year सांगितले, म्हणजे तिघांनी पण 1 वर्षासाठी गुंतवले. मग इथं गुणुले 12 आणि गुणुले 12 करण्यापेक्षा तिघांमध्ये पण ही व्हॅल्यू सेम आहे ना, त्यामुळं काय करायचं, ती शेवटी कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे ती काय मांडायची गरजच नाही. जी गोष्ट कॉमन आहे, आता मगाच्या पण प्रॉब्लेममध्ये बघा 12,000, 15,000, 21,000 असं काय तर होतं, त्यातले 3 शून्य वगैरे एकमेकाला कॅन्सलच होते. मग जर तीच गोष्ट जर तिन्हीमध्ये पण कॉमन असेल तर ती शेवटी कॅन्सलच होणार आहे, कारण इथं आपण काय करतोय, रेशो काढतोय. त्यामुळे आता डायरेक्ट ह्यांचं फक्त काय करायचं, आपल्याला रेशोच काढायचा आहे. आता ह्यांचा प्रॉफिटचा रेशो काय असणार आहे, एक्स प्लस 8,000 एक्स प्लस 8,000, 2x प्लस 2,000 आणि 3x प्लस 4,000 असाच रेशो असणार आहे. आता ह्यात बघा, आता त्यांनी काय सांगितले, फक्त बीचा शेअर आपल्याला काय माहीत आहे, 4,000 रुपये माहीत आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू बीच्या समोर मांडायची, 4,000 रुपये आपल्याला माहीत आहे. आणि टोटल व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती आहे, 16,000 रुपये टोटल प्रॉफिट झालेली आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे. आता टोटल प्रॉफिट म्हणजे काय असणार आहे, ह्या तिन्हीची बेरीज असणार आहे प्रॉफिटची. आता ही काय झालं, आपला एक्स प्लस 8,000, 2x प्लस 2,000 आणि 3x प्लस 4,000 ही काय झालं, प्रॉफिटचाच रेशो झाला आहे. मग ह्या प्रॉफिटच्या रेशोची काय करायची, बेरीज करायची. ही बेरीज म्हणजेच कोणाला इक्वल असणार आहे, 16,000ला इक्वल असणार. आता ही बेरीज करताना फास्ट कशी करायची बघा. हे एक्स, हे 2x आणि हे 3x, टोटल किती झालं, x आणि 2x 3x, 3x आणि 3x 6x झालं. 6x प्लस 8,000, 2,000 आणि 4,000 टोटल किती झालं, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14,000. हे काय झालं, टोटल प्रॉफिट झालं. ही टोटल प्रॉफिट आणि बीचं प्रॉफिट दिलं आपल्याला, किती दिले, 4,000 रुपये दिले, बरोबर आहे. आता मग बीचं प्रॉफिटचा रेशो काय असणार आहे, 2x प्लस 2,000. म्हणजे ही मांडणी करताना मी कशी करतोय बघा आता व्यवस्थित.
जसं दिलं आहे तसं आपण मांडतो बघा आता 6x प्लस 14,000 ही काय झालं तर टोटल प्रॉफिटचा रेशो. तसंच आपल्याला कोणाचा रेशो लागणार आहे इथं बीचा फक्त लागणार आहे कारण आपल्याला बीचं फक्त प्रॉफिट माहीत आहे. आपल्याला एक्सचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता बीचं प्रॉफिट किती आहे 2x प्लस 2,000 आहे. म्हणजे हे बीचं प्रॉफिट आणि ही ए बी आणि सी ह्या तिघांचं मिळून प्रॉफिट ही काय झाला रेशो झाला. आणि इकडं काय झालं ॲक्च्युअल किंमत दिली. आता बीची किंमत इकडे किती दिली 4,000 रुपये दिली. तसंच टोटल किंमत प्रॉफिटची काय आहे 16,000 रुपये 16,000 रुपये. म्हणजेच बघा आता इकडं टोटल रेशो आणि इकडं फक्त बीचा रेशो. तसंच इकडं बीचं फक्त प्रॉफिट आणि इथं 16,000 म्हणजे टोटल प्रॉफिट हे आपण मांडून घेतलं आता रिलेशन. आता काय करायचं आपल्याला ह्याचं फक्त सोल्युशन करायचं आहे. बघा आता ह्या 4मध्ये पण बघा आता ह्या 3 शून्याला हे 3 शून्य कट झाले 4 एके 4 4 चौक 16 म्हणजे 1/4 आला. आता ही 4 फक्त काय होणार आहे इकडं मल्टिप्लिकेशनला जाणार म्हणजे बीच्या मल्टिप्लिकेशनला जाणार. बघा आता 4 दोन्ही 8x झालं म्हणजे ह्या 4नं काय करतो आहे आपण इथं फक्त गुणून घेतो आहे 8x प्लस 2 गुणिले 4 केल्यानंतर 8,000 आणि इकडचं हे आहे ते इकडे गेल्यानंतर अंशाला जाणार म्हणजे 6x प्लस काय होणार आहे 14,000. बघा आता काय करू आपण हे 6x इकडं वजाला जाणार म्हणजे 8xमधनं 6x गेलं किती राहिलं 2x इज इक्वल टू हे 8,000 काय होणार आहे इकडे शिफ्ट होणार म्हणजे 14,000मधनं 8,000 गेलं तर राहिले किती 6,000 राहिलं. तर एक्सची व्हॅल्यू काय झाली आपली x इज इक्वल टू बे त्रिक 6 आणि वरचे 3 शून्य म्हणजे 3,000 रुपये. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली शेवटी 3,000 रुपये झाली. आता काय करायचं आपल्याला डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टमेंट ऑफ ए अँड सी काढायचं आपल्याला. आता इन्व्हेस्टमेंट किती होती एची x प्लस 8,000 होती आणि सीची किती होती 3x प्लस 4,000 होती. मग ह्या दोन्हीतला फक्त काय करायचं आपल्याला फरक इकडं रेशोच्या माध्यमातून काढून घ्यायचा. बघा आता फरक केल्यानंतर काय होणार आहे आता सी आणि ए मधला जर फरक काढायचं म्हणलं ह्या 3x हे x गेलं तर राहिले किती 2x. तसंच ह्या 4,000मधनं हे 8,000 गेलं तर राहिले किती -4,000 राहिलं इज इक्वल टू ह्या दोन्हीतला काय करायचं फक्त आपल्याला रेशो काढायचा आहे बरोबर आहे. आता ही कॅल्क्युलेट करताना फक्त एक्सची तर किंमत आपण 3,000 रुपये काढून घेतली. त्या 3,000 नाही तर फक्त एक्सच्या ठिकाणी ठेवून घ्यायचं. बघा आता 2 गुणिले 3 केल्यानंतर 6,000 झालं 6,000मधनं 4,000 आपलं वजा झालं म्हणजे आन्सर काय येणार आहे 2,000 रुपये येणार आहे. फक्त काय केलं 2x - 4,000मध्ये एक्सची व्हॅल्यू 3,000 आलेली पुट केली म्हणजे 3 दोन्ही 6 6,000मधनं 4,000 गेलं 2,000 रुपये आलं. म्हणजे ए आणि सी मधला इन्व्हेस्टमेंटचा फरक किती असणार आहे 2,000 रुपये असणार म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट योगेश दीपक अँड संजय स्टार्टेड अ बिझनेस विथ ₹16,000 ₹12,000 अँड 8,000 रिस्पेक्टिवली. आफ्टर अ इयर इफ ऑल थ्री डिवाइड अ प्रॉफिट इक्वली then time given by Yogesh in business is what % of the time given by Deepak in business. हा सगळ्यात सोपा प्रॉब्लेम आणि ओरली होण्यासारखा आहे. बघा आता त्यांनी जसं सांगितलं आहे तसं आपण मांडून घेऊ. योगेश दीपक आणि संजय आता त्या तिन्हीत पण बघा आता 16,000 12,000 आणि 8,000 ही काय 3 शून्य कॉमन आहेत बरोबर आहे. आणि टाईम पिरियड तर काय आहे कोण आलं आणि कोण गेलं वगैरे असं काय सांगितलं नाही. तिघांनी पण काय केले 1 वर्षासाठी पैसे गुंतवलेत म्हणजे टाईमचा रेशो इथं मांडावा लागणार आहे का आपल्याला नाही. आपल्याला टाईम किती टाईम कोण होतं ते काय सांगितलं नाही आपल्याला बरोबर आहे. आफ्टर अ इयर ऑफ बिझनेस फक्त सांगितलं म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ती वेगवेगळी आहे पण त्यांचं प्रॉफिट फक्त सेम आहे टाईम सेम आहे असं सांगितलं नाही त्यांनी. प्रॉफिट सेम इक्वली प्रॉफिट मिळले म्हणून सांगितले बरोबर आहे. तर टाईम काय असणार आहे वेगवेगळा असणार आहे. मग जर समजा त्यांचं जर प्रॉफिट जर सेम असेल तर त्यांचं टाईम वेगवेगळा असणार आहे बरोबर आहे कारण इन्व्हेस्टमेंट पण काय आहे त्यांची वेगवेगळी आहे. बघा आता ह्याचं काय आहे 16 12 आणि 8,000 हे तिन्हीत पण काय 3 शून्य कॉमन आहेत ते आपण कॅन्सल करू म्हणजे योगेशचं 16 फक्त मांडू त्यानंतर दीपकचं 12 मांडू आणि संजयचं 8 मानू. तसं आता अजून 4 भाग जाते 4 चौक 16 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 4 3 2 असा रेशो आला बरोबर आहे. मग आता त्यांना प्रॉफिट तर सेम होणारच आहे म्हणून सांगितले बरोबर आहे. प्रॉफिट काय होणार आहे सेम होणार आहे म्हणून सांगितले. आता बघा
ह्यांना जर सेम करायचं असेल, आता बघा ह्या योगेशचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो दीपकचा आणि संजयचा किती आला आहे 4, 3 आणि 2. आणि इकडची प्रॉफिटची तर व्हॅल्यू काय करायची आपल्याला सगळ्यांना इक्वल करायची. आता इथं फक्त मग टाईम काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. प्रॉफिट काय करायचं आहे, ह्याचं आणि ह्याचं सेमच करायचं आहे, बरोबर आहे. इकडं सेम करायच्या व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, ह्या तिन्हीचा LCM करायचा. बघा आता 4, 3 आणि 2चा LCM काय येणार आहे, 12 येणार आहे. म्हणजे ह्याचा आन्सर इकडं काय येणार आहे, 12, 12 आणि 12. 12, 12, 12 जर करायचं असेल तर 4ला कितीनं गुणल्यानंतर 12 येणार आहे, 4 त्रिक 12. तसंच 3ला कितीनं गुणल्यानंतर 12 येणार आहे, 3 चोक 12. तसं 2ला कितीनं गुणल्यावर 12 येणार आहे, 2 सक्क 12. म्हणजे ही काय झाला, ही त्यांचा टाईमचा रेशो झाला. म्हणजे ह्याचा 3, 4 आणि 6 असा टाईमचा रेशो झाला, बरोबर आहे. कारण आपल्याला प्रॉफिट फक्त काय करायचं होतं, सेम करायचं होतं. म्हणून हे काय केलं आपण, बॅलन्स करून घेतलं. कारण इन्व्हेस्टमेंट त्यांची काय होती, वेगवेगळी होती. मग टाईम पण काय असणार आहे, वेगवेगळाच असणार आहे. बघा आता त्यांनी फक्त काय सांगितलं आहे, टाईम गिव्हन बाय योगेश. आता योगेशचा टाईम किती आपला 3 आहे. तसंच इज व्हॉट पर्सेंट ऑफ द दीपक म्हणले. आता दीपकचा किती आहे, 4 आहे. म्हणजे 3/4. हे योगेशचा टाईम आहे तो दीपकच्या किती टक्के असं विचारले. म्हणजे गुणुले 100 करायचं. 3/4 म्हणजेच 75% असतं. किंवा 4 एके 4, 4 25 आणि 25 त्रिक 75. म्हणजे 75% असणार आहे टाईम. म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट, Ritu and Priya invested in the ratio of 7:8 in a business. They got an annual profit of rupees 34,450. If Ritu withdraw her entire amount at the end of 9 months, then find the difference between their share in profit. बघा आतापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम सॉल्व केले तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त लँग्वेज थोडी काय फिरवली. बघा आता त्यांनी शब्द काय वापरला आहे, ऋतूनं काय केलं, तिचं पैसे काढून घेतले असं सांगितलं 9 महिन्यानंतर. आणि ह्याच्या आधी काय सांगायचं फक्त ती काय केलं, 9 महिने गुंतवले आणि लेफ्ट झाले असं सांगितलं होतं. म्हणजे शेवटी तिथून तीच असणार आहे, फक्त लँग्वेज फक्त बदलली. बघा आता ऋतू आणि प्रिया अशा 2 व्यक्ती आहेत, बरोबर आहे. ऋतूचं इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम काय दिली बघा आता, ह्याचं इन्व्हेस्टमेंट किती दिलं आहे 7. तसंच प्रियाचं किती आहे 8, बरोबर आहे. आता काय केलं, ऋतूनं काय केलं, फक्त तिची अमाऊंट काय विड्रॉल केली म्हणजे काढून टाकली. किती महिन्यानंतर, 9 महिन्यानंतर. म्हणजे तिनं 9 महिन्यानंतर लेफ्ट झाली थोडक्यात. म्हणजे लँग्वेज फक्त बदलली, त्याचा काय फरक पडत नाही इथं. बघा आता 9 महिन्यानंतर. तसंच ही काय 12च्या 12 महिने असणारच आहे 100%, बरोबर आहे. बघा आता ह्यांचा प्रॉफिटचा रेशो येणार आहे इकडं 3 त्रिक 3 चोक 12 म्हणजे 8 चोक 32 आणि 7 त्रिक 21. म्हणजे काय झालं, प्रॉफिटचा रेशो काय झाला, ऋतू आणि प्रियाचा 21:32 आला. आता टोटल ॲन्युअल प्रॉफिट आपल्याला दिले 34,450. मग टोटल प्रॉफिटचा रेशो किती आहे आपला, टोटल प्रॉफिटच्या रेशोची सम करून घ्यायची. बघा आता 2 आणि 1 3 आणि 3 2 5 53. 53ची किंमत आपल्याला किती दिली, 34,450 दिली. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त डिफरन्स काढायचा दोन्हीमधला. म्हणजे 21 आणि 32 मधला फरक किती आला, 11 आला. फक्त 11ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा आता 53 म्हणजे 34,450 असेल तर 11 म्हणजे किती, एवढंच काढायचं आपल्याला. बघा आता 53 डायरेक्ट भागून घेऊ. 5 × 30 sin 3 18 म्हणजे 318 झालं. 318 344 मधून गेलं तर 26 राहतंय. बघा आता 5 5 25 म्हणजे 250 झालं आणि 3 5 15 म्हणजे बरोबर 265 होतं आहे. म्हणजे 5 भाग जाते आणि वरचं 0 म्हणजे 650 गुणिले काय करायचं 11 करायचं आहे. 0 11 5 55 हातचा आला 5 11 66 आणि 5 71 म्हणजे 7,150 रुपये काय असणार आहे, त्या दोन्हीच्या ऋतू आणि प्रियाच्या प्रॉफिटमधला फरक असणार आहे 7,150. म्हणजे ऑप्शन सी. आता अजून प्रॉब्लेम उरलेत आपले, पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात ते, कारण व्हिडिओ खूप मोठं होतं.